शिरोळ तालुक्यातील तमदलगे येथे झालेल्या अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील या निमशिरगावच्या तरुणाच्या खुनाचा उलगडा झालाय। सख्या भावानेच 6 लाख रुपयाची सुपारी देऊन खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणी जिनगोंडा ओमगोंडा पाटील या मोठ्या भावासह मोहन प्रकाश पाटील, राकेश उर्फ विनोद वसंत थोरात, किरण थोरात, सागर भीमराव लोहार, अमर रामदास वडर या 6 आरोपींना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अविनाश उर्फ दीपक हा दारू पिऊन घरी भांडण करायचा, मुलांना आणि पत्नीला मारहाण करत होता। त्यालाच कंटाळून त्याच्या खुनाची सुपारी दिली असल्याचं आरोपी जिनगोंडा पाटील यांनी पोलिसात सांगितलं। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व पथक तसेच जयसिंगपूर पोलिसांनी केली आहे। हॉटेल लक्षा, चव जेवढी खास तितकीच आठवणीत राहणारी, झणझणीत मटणाचा अस्सल गावरान स्वाद, पालव्याचं झणझणीत मटण आणि चुलीवरच्या भाकरीचा सुगंध आता मिळणार आहे एका छानशा जागेत, ते म्हणजे हॉटेल लक्षा। आमची खासियत आहे चुलीवरची गरमागरम भाकरी, पालव्याचं झणझणीत मटण, अस्सल गावरान चवीसह गावरान मटण जी गावाकडच्या स्वयंपाकाची आठवण करून देईल। याशिवाय लक्षा स्पेशल बिर्याणी, जेवणाची सांगता नव्हे तर सुरुवात वाटावी अशी चव। आमचं वचन, एकदा आलात की चव आणि सेवा लक्षात राहणार। अधिक माहितीसाठी संपर्क 82 61 92 70 71 तसेच 70 66 78 92 92। आमचा पत्ता आहे इस्पुर्ली कुर्डू रोड, एवती फाटा। तर मग एकदा अवश्य भेट द्या। हॉटेल लक्षा, जेवण म्हणजे केवळ भूक भागवणं नव्हे तर एक अनुभव। तर एकदा नक्की भेट द्या।